आज आहे तो दिवस. 4च येणार होत्या. 32. कसं काय मंडळी, दिस इज हापूसचा बापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं एका न्यू फ्रेश व्लॉगमध्ये. सकाळी वाजलेत 9 आणि आपण आज तो दिवस आहे. आज आपण फायनली आपल्या गाडीची डिलिव्हरी घ्यायला जाणार आहे. ऑल्सो आज गुढीपाडवा पण आहे. सो तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. एवढ्या दिवसानंतर फायनली आज तो दिवस आलेला आहे. आपण खूप वाट बघितली आहे या दिवसाची. लिटरली आज तुम्हाला सांगतो 9 एप्रिल आहे आज आणि मी 9 डिसेंबरला एक्झॅक्टली 9 डिसेंबरला गाडी बुक केलेली. सो एक्झॅक्टली 4 महिन्यानंतर आपण गाडी घेतो आहे. मे बी 15 दिवस आधी मिळाली असती, बट ठीक आहे, मुहूर्त होता असं समजूया आणि आजच गाडी घ्यायला चाललो आहे. सो आपण आज बघता तुम्ही, मी कुर्ता वगैरे घालून पूर्णपणे रेडी आहे, कारण गुढीपाडवा आहे तर आपण सगळेजण असेच ट्रेडिशनल रेडी होऊन जाणार आहे. आरतीचं सामान आहे, काही मिठाई हार वगैरे रस्त्यात घेणार आणि डायरेक्टली आपण शोरूमला भेटूया. ग्रँड सेलिब्रेशन आहे, ऑब्व्हियसली तुम्हाला सगळ्यांना सोबत यायचं आहे. सो स्टे ट्यून, डायरेक्टली शोरूममध्ये भेटू. लाईनअप बघा, आज 60 गाड्यांची डिलिव्हरी आहे एकत्र. 60 आय गेस आम्हीच पहिले आलो आहे आणि 4च येणार होत्या. ती टेस्ट राईड व्हेकल आहे. एवढ्या एक्साइटमेंटमध्ये मला वाटलं आम्हीच सगळ्यात आधी आलो, बट आहेत अजून 1-2 लोक आहेत. इकडे पण ठेवले. माहिती नाही ॲक्च्युली आज घेतील का नाही. का घेतलं पहिला आलेत म्हणून. $10,000 or 12 months, 15,000 or 18 months. Tire pressure 32. काला बॉम्ब नाही. $100 13 1328 ना. हां तुमचं टूल किट आहे. तुमची PUC 1 year व्हॅलिड असते. हे तुमचा फ्यूज बॉक्स दिलेत गाडीमध्ये. त्याच्यामध्ये 3 एक्स्ट्रा आहेत, बाकी सगळे यूज आहेत. ओके ठीक आहे. हे आपले रिलेत आणि बॅटरी आहे. कन्व्हर्टर दिलेलं आपल्याला. आणि आपला हा फ्रंट व्हील ओपन करायचा असेल, पंक्चर वगैरे झालं तर आपल्याला हा व्हील आपल्याला किट दिलेला एक सोबत, ते तुम्हाला सांभाळून ठेवायचं. बरोबर. ठीक आहे. आणि जर तुम्हाला हाईट ॲडजस्टेबल करायची असेल, हा पाठचा आणि हा पुढचा दोन्ही. ठीक आहे. आता खालच्या सेटिंगवर आहे. आता खालच्या सेटिंगला कमी हाईट आहे. तुमची पेट्रोल कॅपॅसिटी 17 लिटरची आहे. मिनिमम 6 लिटर पेट्रोल ठेवा गाडीमध्ये. रिझर्व कॅपॅसिटी म्हणजे 3-3.5-4 लिटर रिझर्वमध्ये लागते. ओके. इकडं तुमचं मोबाईल चार्जर आहे. सी पॉड दिलेला आहे. ठीक आहे. हे तुमचं मोड सिस्टम दिलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 2 ABS ऑन, 2 ABS ऑफ दिलेले आहे. तुमचं ट्रिप 1मध्ये तुम्हाला ॲव्हरेज वगैरे बघू शकता. ट्रिप 2मध्ये ॲव्हरेज वगैरे बघू शकता. तुमचा फुल रेंज दिलेला आहे. हा तुमचा मोबाईल कनेक्ट करायचा असेल, लॉंग प्रेस करून ठेवायचा इकडनं. ओके. लेफ्टला लॉंग प्रेस करायचा आणि मग तो येणार. बारकोड येतो. बारकोड स्कॅन करायचा तुम्हाला. स्कॅन केल्यानंतर तुमचं डिटेल वगैरे टाकायला लागतं. मोबाईल सेटिंग कशी ते वरती करायचं. ओके. गाडीचा हँडल या साईडला दिला आहे. ओके. तुमचा हॅझर्ड इंडिकेटर दिलं आहे. त्याचे 4 इंडिकेटर ब्लिंक होतात. की बंद केले ऑन राहतं. तर डायरेक्टली तुम्ही हे बंद केलं तर तुमचं हॅझर्ड इंडिकेटर बंद होणार. डायरेक्ट बिना कीचं बटन बंद केलं तरी होणार. हे चालू करताना की लागते. फक्त तुम्हाला राईटला हलकेचं की प्रेस करायचे, ओपन होतं लगेच. हे बघा, तुम्ही ओपन करून बघा. राईटला वरती येतं. ठीक आहे.
चप्पल पण ऐकतात. मला बसायला जमणार. मला काम करावं लागणार. काय डॅमेज झालं मला चला मोरया. ये फर्स्ट राईड मस्त वाटतंय. हो फर्स्ट टाइम आपली स्वतःची गाडी घेऊन या रोडवर निघालेलो आहे. सगळ्यात पहिले शास्त्राप्रमाणे पेट्रोल भरण्यात येईल. गाडी सुरू केल्याशिवाय गाडी हलत नसते. पहिला 14 मध्येच झालं फुल. म्हणजे त्यांनी दिलेलं पेट्रोल टाकून. थँक्यू भाई. नंबर वगैरे नाही आला. नाही प्लेट नाही आली. नंबर तर तो 4599 घेतला ना. कॉंग्रॅच्युलेशन बाबा. फायनली आलेली 4 महिन्यानंतर. आज एक्झॅक्ट 4 महिने झाले माहिती आहे का. 9 डिसेंबरला एक्झॅक्ट बुक केलेली. मी बोललेलो मध्ये त्याला बट तो बोलला आता जर बुकिंग चेंज केली ना तर प्राइस पण चेंज होणार आणि वेळ अजून पुढे वेगळा लागणार. म्हणजे ह्याच्या ब्लॅक बरोबर चांगला वाटतो रे कॉम्बिनेशन. बागबस्तर 10,000 ओरिजिनल माहिती आहे रे. ते तर सगळे डुप्लिकेटच आहे. ओरिजिनल थोडी वेळ लागते. 10,000चं बागबस्तर टाकू मी माझ्या गाडीचं दे त्याचं काढून दे मला. मी तुला देतो पैसे त्याचे. तेव्हा नव्हतं ना डुप्लिकेट. पेट्रोल अरे आत्ता भरून आलो. फुल केलं तर ना सीनच झाला. अरे ह्याचा पेट्रोलचा आहे ना हे असं वर येतं रे हे बाहेर. मी फुल केली ना तेव्हा सरळ असते ना गाडी तेव्हा पेट्रोल आत असतं. मला वाटलं तर मला वाटलं ठीक आहे एवढं चालेल. ते लक्षात ठेव. तिथे जाऊन मी थांबलो. 1 लिटर कमी भरत. हां
तिथे जाऊन एका जागी कोल्ड्रिंक प्यायला थांबलो तर गाडी अशी लावली साईडला तर खाली टप 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 पडायला चालू झालंय. हां या होलमधून आहे ना पेट्रोल पडायला चालू होतं. संकेत आणि गौरव आलं आता नवीन टबअप लावला आहे 45 लिटर राईड अँड रायडरमधून त्याची बाईक. सो फायनली आपली गाडी डायरेक्ट पार्किंगमध्ये लागलेली आहे. तुम्ही बघता इथे काय भारी वाटतं आहे त्याला काय सांगू शकत नाही मी. 4 महिन्यांच्या अथक काय म्हणतात त्याला परिश्रम नाही परीक्षेवाला हा टाईम होता खूप की एवढा पेशन्सने वाट बघायला लागली 4 महिने. पण फायनली आपली गाडी इथे आलेली आहे आणि आता ह्याच गाडीवर पुढे कंटेंट आपला असणार आहे. टूर्स पण असतील लॉंग या गाडीचे रिलेटेड मॉडिफिकेशन्स असतील बरंच काही असेल ह्या पुढे चॅनलवर. तर कंटेंट खूप इंटरेस्टिंग आणि बाफ होणार आहे. तुम्हाला आवडत असेल मराठी टूरिंग बघणं मराठी कॉमेंट्री बघणं तर प्लीज कन्सिडर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आणि आपण भेटूया आता आज तर मी ह्या बाईक येण्याच्या खुशीमध्येच वेळा आहे त्यामुळे आता मी ह्यापुढे काही व्लॉग करत नाही. आपण पूजा करून आलेलो आहे. काय बोलावं ते पण मला आता हळूहळू म्हणजे सुचत नाही आहे. पण आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.